श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. ही वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. तसेच याच दिवशी भगवान श्री गणेशांनी माता पार्वतीला वरदान दिले होते की या पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीची जी पण महिला व्रत उपवास करेल त्या महिलेच्या मुलाला आयु आरोग्य लाभेल. तसेच त्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. घरामधील नातेसंबंध हे चांगले राहतील. त्यामुळे जर आपल्याला या दिवशी उपवास व्रत करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा आणि उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण काही उपाय व सेवा करायची आहे. गणपती बाप्पाला बुद्धीचा विद्येचा देवता म्हणून संबोधलं जातं. तसेच बाप्पा भक्तांवरती येणारं सर्व विघ्न संकटे हे देखील दूर करत असतात. आता आपल्या देखील आयुष्यामध्ये भरपूर वेळा अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते, कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी आपल्याला तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करू शकता. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा आणि मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस जर तुम्ही हा उपाय घरी केला तरी पण चालेल. आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. आता या पंतीमध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल नसेलच तर तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल देखील टाकू शकता. त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल. तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्याचसोबत आपल्याला एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. ही हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी. तसेच चिमूटभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील प्रकट करत असते. त्यामुळे आपण या 3 वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल. आता आपण या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये भगवान श्री गणेशांची छोटी का होईना मूर्ती असतेच. तर भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा, परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला लावायचं आहे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना आपल्याला प्राप्त होत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती देखील होत असते. तसेच यातील थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते असे म्हणतात. आता यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायचे आहे. मग 21 दुर्वाची जोडी असेल, जास्वंदीचं फूल असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे. तसेच आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा ओल्या हळदीचा आपल्याला टिळक बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे. हा टिळक लावत असताना देखील आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. टिळक लावल्यावरती त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. अगदी असा टिळक रोज तुम्ही 21 दिवस लावला तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते अशी मान्यता आहे.
आता आपल्याला एक उपाय करायचा आहे। या उपायासाठी आपल्याला 21 तांदूळ घ्यायचे आहे। आता तांदूळ घेताना तांदूळ किडलेले असतील किंवा खराब असतील किंवा अर्धे तांदूळ असतील असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही, अख्खे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। आता हे तांदूळ घेतल्यानंतर या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तुम्ही एखाद्या वाटीमध्ये हे 21 तांदूळ घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। आता आपण 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा 11 वेळा म्हणू शकता किंवा एवढे वेळा म्हणणे शक्य नसेल तर एक वेळा जरी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तरी पण चालेल। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण या दिवशी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचंच आहे। आता आपण या अगदी अक्षदा हातामध्ये घेऊन गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। त्यानंतर आता आपलं म्हणून झाल्यानंतर आपण एक तांदळाचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण इदम अक्षदम ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो तांदळाचा दाणा आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे। मग तिथे तुम्ही खाली लाल रंगाचं कापड देखील ठेवू शकता किंवा तिथे जास्वंदीचं फूल दुर्वा असेल तर त्यावरती जरी अर्पण केलं तरी पण चालेल। परत आपल्याला दुसरा तांदळाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे। इदम अक्षदम ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे, आपली इच्छा म्हणायची आहे। आता जी काही आपली कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आणि परत तो तांदळाचा दाणा आपल्याला गणपती बाप्पाजवळ अर्पण करायचा आहे। अशाच प्रकारे आपण 21 तांदळाचे दाणे जेव्हा बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करत असतो तेव्हा आपण इदम अक्षदम ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे, आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तो तांदूळ तिथे अर्पण करायचा आहे। आता हे जे काही तांदळाचे दाणे आहे ते आपल्याला बाप्पाजवळ तसेच राहून द्यायचे आहे। तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये केला असेल तर मंदिरामध्ये हा उपाय केल्यानंतर हे तांदूळ जर आपल्याला घरी घेऊन येणे शक्य असेल तर आवर्जून घरी घेऊन येऊ शकता आणि जर तुम्ही घरी हा उपाय केला असेल तर आपल्याला हे तांदळाचे दाणे रात्रभर तिथेच ठेवायचे आहे। अगदी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्रभर तिथेच ठेवावे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करायला जातो तेव्हा हे तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे। 21 तांदळाचे दाणे घ्यावे, लाल रंगाच्या कपड्यामध्ये पोटलीमध्ये आपल्याला हे बांधायचे आहे आणि ही जी काही पोटली आहे ती पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपण जिथे पण पैसा ठेवत असतो तिथे आपण ही पोटली ठेवायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो व आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते। तसेच भरपूर वेळा आपल्याला नोकरीमध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात, मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, अशा देखील आपल्या समोर समस्या असतात। मग नोकरी किंवा व्यवसायाबाबत जर काही समस्या असतील तर अशा वेळेस आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहे, जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि बाप्पाजवळ आपण हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे। अर्पण करत असताना आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहे त्याबद्दल सांगायचे आहे। मग अगदी ज्या व्यक्तीला हे प्रॉब्लेम्स येत असतात त्या व्यक्तीने हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल आणि त्या व्यक्तीला करणे शक्य नसेल तर अशा वेळेस त्याची आई किंवा पत्नीने हा उपाय केला तरी पण चालेल। आता हे 21 हिरवे मूग तिथे अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे। नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल सांगावे। त्यानंतर तिथे बसून आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, अगदी मनापासून आणि श्रद्धेने करावा। यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।